हॅलो स्टुडंट्स, आपण पाहत आहोत इयत्ता 8वीचा सब्जेक्ट सायन्स, चॅप्टर नंबर 6 कंपोजिशन ऑफ मॅटर. हा सेकंड व्हिडिओ आहे. या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण मॅटर म्हणजे काय आणि मॅटरचं जे क्लासिफिकेशन केलं जातं त्यातली पहिली पद्धत आपण पाहिली, दॅट इज सॉलिड, लिक्विड अँड गॅसियस. हा चार्ट आपण त्याच्यामध्ये पाहिला होता की इंटरमॉलिक्युलर फोर्स कसं आहे त्यानुसार त्या त्या पदार्थांना व्हॉल्यूम, शेप, कॉम्प्रेसिबिलिटी, रिजिडिटी या प्रॉपर्टीज मिळत असतात. तर आपण पाहूयात मॅटरचं क्लासिफिकेशनची दुसरी पद्धत, आणि ती आहे एलिमेंट्स, कंपाऊंड्स अँड मिक्सचर. आता या चार्टमध्ये तुम्हाला इथे दिसेल की इथे तुम्हाला हे दिसतंय, वॉटर आहे, कार्बन आहे, ऑक्सिजन आहे, एअर आहे, ॲल्युमिनियम आहे, ब्रास आहे आणि कार्बन डायऑक्साईड. तर याच्यामध्ये एलिमेंट कोणतं आहे, कंपाऊंड कोणतं आहे, मिक्सचर कोणतं आहे, हे आपण कसं क्लासिफाय करणार, किंवा कोणत्या आधारावर त्यांना एलिमेंट म्हणायचं, कोणत्या आधारावर त्यांना कंपाऊंड म्हणायचं आणि कोणत्या आधारावर मिक्सचर म्हणायचं. So this is the second method of classification of matter. In this method, the criteria used for the classification of matter is the chemical composition of matter. म्हणजे त्या मॅटरचं केमिकल तो कशाने बनलेला आहे या आधारावरती आपण त्याचं एलिमेंट, कंपाऊंड आणि मिक्सचर या 3 गटांमध्ये किंवा या 3 ग्रुप्समध्ये आपण त्यांचं क्लासिफिकेशन करतो. मग यामध्ये काय कन्सिडर केलं जातं? द स्मॉलेस्ट पार्टिकल ऑफ मॅटर आर सिमिलर ऑर डिफरंट अँड व्हॉट आर दे आर मेड ऑफ. म्हणजे या मॅटरचा स्मॉलेस्ट पार्टिकल हा सेम आहे, डिफरंट आहे आणि तो कशापासून बनलेला आहे या मुद्द्यांच्या आधारावर आपण त्यांचं या गटांमध्ये वर्गीकरण करतो. All the smallest particles, that is atoms or molecules, in an element or compound are alike. जे एलिमेंट आहेत, कंपाऊंड आहेत, त्यांचा स्मॉलेस्ट पार्टिकल हा सारखा असतो आणि मिक्सचरमध्ये मात्र जो स्मॉलेस्ट पार्टिकल असतो तो 2 किंवा वेगवेगळ्या प्रकारांनी तयार झालेला असतो. द स्मॉलेस्ट पार्टिकल ऑफ अन एलिमेंट कंटेन द आयडेंटिकल ॲटम्स. फॉर एक्झाम्पल, each molecule of oxygen contain 2 oxygen atoms in a bonded state. आता या चार्टमध्ये जर आपण ऑक्सिजन पाहिला तर ऑक्सिजन निसर्गामध्ये जो सापडतो तो कोणत्या स्टेटमध्ये सापडतो? इट ऑलवेज फाउंड इन अ स्टेट ऑफ मॉलिक्यूल, दॅट इज O2. आता O2 मॉलिक्यूल हा कशापासून बनलेला आहे? ऑक्सिजनच्या 2 ॲटमपासून बनलेला आहे. त्यांच्यामध्ये बॉन्ड झाला आहे आणि एक ऑक्सिजनचा मॉलिक्यूल तयार झालेला आहे. द स्मॉलेस्ट पार्टिकल ऑफ अ कंपाऊंड आर फॉर्म्ड बाय जॉइनिंग 2 or more type of atom to each other. For example, each molecule of water contain 2 hydrogen atoms joined to 1 atom of oxygen. आता पहा, ऑक्सिजनचा एक मॉलिक्यूल हा एकाच प्रकारच्या म्हणजे 2 ऑक्सिजन ॲटमपासून एक ऑक्सिजनचा मॉलिक्यूल तयार झालेला आहे. म्हणजे इथे एकाच प्रकारचे ॲटम आहेत, म्हणजे ऑक्सिजन हा एलिमेंट आहे. त्यानंतर आपण पाहूयात पाणी. पाणी हे कशापासून बनलेलं आहे? पाण्याचा एक मॉलिक्यूल हा 2 हायड्रोजन ॲटम आणि एक ऑक्सिजन ॲटम यांचं केमिकल कॉम्बिनेशन होऊन पाण्याचा एक मॉलिक्यूल तयार होतो. त्याचबरोबर एका मॉलिक्यूलमध्ये 2 वेगवेगळ्या प्रकारचे एलिमेंट आहेत, म्हणजेच वॉटर इज अ कंपाऊंड. For example, the main constituent molecules of mixture, namely air, are N2, O2, argon, H2O, CO2. Similarly, the mixture, the brass contain atoms of copper and zinc, while the bronze contain the atoms of element copper and tin. आता पाहिलं आपण, ऑक्सिजन हा एलिमेंट आहे, कार्बन हा एलिमेंट आहे, वॉटर हे कंपाऊंड आहे. आता हे जे एअर आहे, एअर इज अ मिक्सचर.
कोणकोणत्या वायूंचं मिश्रण आहे, तर त्याच्यामध्ये नायट्रोजन आहे, त्यामध्ये ऑक्सिजन आहे, त्याच्यामध्ये अ, पाणी आहे, त्याच्यामध्ये इनर्ड गॅसेस आहे, त्याच्यामध्ये कार्बन डायऑक्साईड आहे. त्याच्यामुळे त्याचा जर स्मॉलेस्ट पार्टिकल आपण घेतला तर आणि असे 2-3 स्मॉलेस्ट पार्टिकल असेल तर ते वेगवेगळे असणार आहेत. म्हणजे मिक्सचरमध्ये वेगवेगळे पार्टिकल्स असतात. त्यानंतर जर ब्रास म्हणजेच पितळ जर घेतलं, पितळ हे कॉपर आणि झिंक यांपासून बनलेलं आहे. ब्रॉन्झ ज्याला आपण कांस्य असं म्हणतो, हे जे अलॉय आहे हे एलिमेंट हे कॉपर आणि टीन या दोघांपासून बनलेलं आहे. मग याच्यामध्ये प्रपोर्शन इज नॉट डेफिनेट आणि म्हणून त्याला आपण मिक्सचर्स किंवा आपण त्याला असं म्हणूयात अलॉईज असं सुद्धा त्याला म्हटलं जातं. So the figure 6.4 shows a systematic submicroscopic picture of the types of matter, namely element, compound and mixtures. So also they are characterized. आता पुढचा जो आपल्याला हेच पाहायचं आहे 6.4मध्ये खूप छान पद्धतीनं दिलेलं आहे. म्हणजे एकाच चार्टमधून तुम्हाला एलिमेंट्स आणि कंपाऊंड्स हे लक्षात येतील. पहा. लेट्स सी दॅट. वेट अ मिनिट. So you can see this chart. So in this chart, the figure वरूनच लक्षात येईल. पहा, नायट्रोजन मॉलिक्युल्स ऑल आर सेम. त्याचे सगळे स्मॉलेस्ट पार्टिकल दे आर ऑल अलाइक, ऑल आर सेम. इथे दिसतंय म्हणजे हे एलिमेंट आहे. त्यानंतर नायट्रोजन डायऑक्साईड जर आपण घेतलं तर त्याच्यामध्ये नायट्रोजन आणि ऑक्सिजन त्याचा प्रत्येक स्मॉलेस्ट जो पार्टिकल आपण मॉलिक्यूल म्हणू तो नायट्रोजन आणि ऑक्सिजनचे दोन ॲटमपासून बनलेला आहे. यू कॅन सी हिअर की त्याचा प्रत्येक एक जो आहे दिस इज वन नायट्रोजन अँड इट इज बाइंड विथ द 2 ऑक्सिजन ॲटम. म्हणजे त्याचा जो स्मॉलेस्ट पार्टिकल आहे तो असा असणार आहे. हे दिस इज अ कंपाऊंड. आणि इथं मिक्सचर आपल्याला दिसते बघा, मिक्सचर ऑफ N2 नायट्रोजन अँड NO2 नायट्रोजन डायऑक्साईड. आता इथे प्रत्येक पार्टिकल हा सेम नाही आहे. म्हणजे मिक्सचरमध्ये प्रत्येक पार्टिकल इज अ डिफरंट वन. द प्रपोर्शन इज नॉट सेम. In compound, the smallest particle is atom and the proportion of the compound constituent element is always a same or a definite. And the elements, एलिमेंट जे आहेत त्यांचे काही काही ॲटम असतात. त्याचा स्मॉलेस्ट पार्टिकल कधी कधी ॲटम असतो आणि कधी कधी मॉलिक्यूल असतो. तर तो सुद्धा सेम प्रकारचा असतो. अजून एक इथे उदाहरण दिले बघा, ऑक्सिजन मॉलिक्यूल इथे दिलेला आहे. निसर्गामध्ये ऑक्सिजन हा मॉलिक्युलर स्टेटमध्ये सापडतो. आता O2 दिस इज O2. बोथ द पार्टिकल्स आर सेम. दिस इज अ मॉलिक्यूल आणि हा मॉलिक्यूल दोन एकाच प्रकारच्या ॲटमने बनलेला आहे. सो दिस इज अ एलिमेंट. नायट्रोजन नायट्रिक ऑक्साईड पहा, त्याच्यामध्ये NO हा एक जो मॉलिक्यूल आहे, एक आहे नायट्रोजनचा आणि एक आहे ऑक्सिजनचा आणि सगळे स्मॉलेस्ट पार्टिकल सेम आहेत. आता वेअर ॲज इथे मिक्सचर ऑफ N2 आणि O2 घेतलं तर इट इज म्हणजे त्याचा प्रत्येक स्मॉलेस्ट पार्टिकल हा सेमच असेल असं नाही. असं हे डायग्रामॅटिक जे रिप्रेझेंटेशन आहे ते आपल्याला याचं केमिकल कंपोजिशन समजण्यासाठी मदत करतं. सी लेट्स गो थ्रू द नेक्स्ट पॉईंट. द कॉन्स्टिट्युएंट. See here, the constituent substance of element is only a one and it is that element itself. म्हणजे याचा जो कॉन्स्टिट्युएंट म्हणजे त्याचा जर मॉलिक्युलर स्टेट असेल किंवा तो ॲटम असेल तर तो एकाच प्रकारच्या पदार्थापासून बनलेला असतो आणि तोच तो एलिमेंट असतो. इथे कॉन्स्टिट्युएंट सबस्टन्सेस ऑफ अ कंपाऊंड इज ओनली अ वन अँड इट इज दॅट कंपाऊंड इटसेल्फ. आता ह्याच्यामध्ये सुद्धा जे घटक असतात म्हणजे एक नायट्रोजन आणि एक ऑक्सिजन. सो दिस इज द वन मॉलिक्यूल ऑफ नायट्रिक ऑक्साईड. अँड इन मिक्सचर द कॉन्स्टिट्युएंट सबस्टन्स ऑफ अ मिक्सचर्स आर 2 or ऑफ मोर एलिमेंट्स अँड ऑर ऑफ कंपाऊंड्स. म्हणजे इथे जे घटक असणार आहे तो एखादा एलिमेंट असेल, एखादं कंपाऊंड असेल, असं वेगवेगळं त्याच्यामध्ये असणार. म्हणजे निश्चित असं काहीही मिक्सचर्समध्ये नसतं. पुढच्या मुद्द्याकडे आपण जाऊयात. सी येस, ऑल द ॲटम्स अँड मॉलिक्युल्स ऑफ अन एलिमेंट आर
अलाईक, सगळे ॲटम असेल किंवा मॉलिक्यूल असतात ते सेम असतात. याच्यामध्ये सुद्धा कंपाऊंडमध्ये सुद्धा मॉलिक्यूल्स, आता कंपाऊंडमध्ये ॲटम नसतो, कंपाऊंडमध्ये फक्त मॉलिक्यूल असतो. सो ऑल द मॉलिक्यूल्स ऑफ अ कंपाऊंड आर अलाईक, सारखेच असतात. आणि आता मिक्सचर्समध्ये ॲटम असू शकतात, मॉलिक्यूल्स असू शकतात. अँड सो द ॲटम्स अँड मॉलिक्यूल्स ऑफ अ मिक्सचर्स आर ऑफ 2 ऑर मोर टाईप्स, 2 किंवा त्याच्यापेक्षा जास्त प्रकारचे असू शकतात. साधारण आपल्या डे टू डे लाईफमधलं जर आपण मिक्सचर घेतलं की भेळ हे उदाहरण आपण घेता येईल. त्याच्यामध्ये अनेक पदार्थ आहेत आणि प्रत्येकाचं प्रमाण हे वेगवेगळं आहे. पुढे, ऑल द ॲटम्स इन अ मॉलिक्यूल ऑफ एन एलिमेंट आर अलाईक अँड आर जॉईंड टू इच अदर बाय केमिकल बॉन्ड्स. आता जे मॉलिक्युलर फॉर्ममध्ये असतात त्यांचे जे 2 ॲटम असतात ते केमिकल बॉन्डने अटॅच्ड असतात, त्यांच्यामध्ये बॉन्डिंग, केमिकल बॉन्डिंग झालेलं असतं. आणि कंपाऊंडमध्ये सुद्धा द कॉन्स्टिट्युएंट ॲटम ऑफ अ मॉलिक्यूल ऑफ अ कंपाऊंड आर ऑफ 2 ऑर मोर टाईप्स अँड जॉईन टुगेदर इच बाय अ केमिकल कंपाऊंड. आता इथं मॉलिक्यूलमध्ये जे ॲटम आहे तो एकाच एलिमेंट असणार आहे, त्यांच्यामध्ये केमिकल बॉन्ड असणार आहे. कंपाऊंडमध्ये सुद्धा सेम, की समजा पाणी आहे, पाण्याचा एक मॉलिक्यूल तयार होण्यासाठी 2 हायड्रोजन ॲटम आणि 1 ऑक्सिजन. मग यांच्यामध्ये जे असणार आहे ते केमिकल बॉन्डच असणार आहे, ज्याद्वारे तो एक मॉलिक्यूल तयार झालेला आहे. त्याचबरोबर आता एक हायड्रोजन मॉलिक्यूल, सो दिस इज 1H2. H2 इज फॉर्म्ड बाय H+H. लक्षात येतं. सो दिस इज ऑल्सो केमिकल, यांच्यामध्ये सुद्धा केमिकल बॉन्ड झालेला आहे आणि मगच H2 मॉलिक्यूल हा बनलेला आहे. आणि इन मिक्सचर द कॉन्स्टिट्युएंट मॉलिक्यूल ऑफ मिक्सचर्स अँड आर डिफरंट फ्रॉम ईच अदर अँड आर नॉट जॉईंड बाय केमिकल बॉन्ड. साधारण हे उदाहरण जर तुम्ही डोळ्यासमोर घेतलं, भेळ हे जर मिक्सचर आपण डोळ्यासमोर घेतलं तर त्यांच्यामध्ये ते फक्त मिश्रण आहे, त्यांच्यामध्ये केमिकल कॉम्बिनेशन झालेलं किंवा केमिकल बॉन्डिंग त्याच्यामध्ये झालेलं नसतं. प्रत्येक घटकाचं प्रमाण वेगवेगळं आहे आणि त्यांच्यामध्ये कोणत्याही प्रकारचे केमिकल बॉन्डिंग हे नसतं. नेक्स्ट, ॲटम अँड द मॉलिक्यूल्स ऑफ डिफरंट एलिमेंट्स आर डिफरंट. म्हणजे हायड्रोजनमधला ॲटम ऑक्सिजनमधला ॲटम असेल किंवा मॉलिक्यूल असेल, हायड्रोजनचा ॲटम हा ऑक्सिजनचा ॲटमपेक्षा वेगळा आहे आणि म्हणूनच हायड्रोजन हा हायड्रोजन आहे ना ऑक्सिजन. सो एव्हरी एलिमेंट हॅज, म्हणजे त्या प्रत्येक एलिमेंटचे सगळे ॲटम सारखे असणार आहेत, पण हायड्रोजनचा ॲटम आणि ऑक्सिजनचा ॲटम यांच्यामध्ये फरक आहे. ते फरक असल्यामुळेच हायड्रोजन तयार झालेलं आहे हायड्रोजनच्या एलिमेंटपासून आणि इथे ऑक्सिजन तयार झालेलं आहे. The proportion of constituent element in a compound is a constant. आता इथे बघा, ऑलवेज तर पाणी तयार होतं, असं होतं, पाणी तयार होताना पाण्याचा एक मॉलिक्यूल तयार होताना ऑलवेज 2 हायड्रोजन ॲटम आणि 1 ऑक्सिजन असंच प्रमाण असणार आहे. असं कधी होणार नाही की ऑक्सिजनचे 2 हे आलेले नाही, ऑलवेज H2 आणि O. नेक्स्ट, द प्रॉपोर्शन ऑफ कॉन्स्टिट्युएंट सबस्टन्स इन अ मिक्सचर्स कॅन चेंज. मिक्सचर्समध्ये हेच प्रमाण आपल्याला बदललेलं दिसतं. त्याच्यामध्ये कोणतंही घटक मूलद्रव्य सारखं नसतं. द प्रॉपर्टीज ऑफ कंपाऊंड आर डिफरंट फ्रॉम दोज ऑफ द कॉन्स्टिट्युएंट एलिमेंट. त्याचबरोबर आता पाणी आहे, पाण्याचा जेव्हा एक मॉलिक्यूल तयार होतो तेव्हा हायड्रोजन